दिवस रात्र सेवा देणाऱ्या खाकी वर्दीतील देव माणसांना सॅल्यूट। पोलीस दलाच्या चोख बंदोबस्ताला नागरिकांचा सलाम। गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलाची मोलाची भूमिका। जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा विविध संघटनांकडून सत्कार। पोलीस दलाच्या सुयोग्य असे नियोजनामुळे गणेशोत्सव व ईद ए मिलाद रॅली सुखरूप पार पडली। संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं पोलिसांच्या हाती असते। देशाच्या सीमेवर ज्या पद्धतीने सैन्य डोळ्यात तेल घालून पहारा देत देशातील नागरिकांची सुरक्षा करीत असतात, त्याचप्रमाणे देशात कुठल्याही संकटांचा सामना असो वा सण उत्सवात बंदोबस्त असो, ते खाकी वर्दीतील पोलीसच करीत असतात। नंदुरबार जिल्ह्यात नुकताच गणेशोत्सव व ईद ए मिलाद सुखरूप पार पडला। याचे सर्व श्रेय नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला जाते। योग्य असे सूक्ष्म नियोजन करून विविध गणेश मंडळांच्या व मोहल्ला कमिटीच्या बैठका घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कुठलेही संकट न येता सुखरूप पार पडले। जिल्हाभरात सर्व धर्मीय तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांची शांतता समितीची बैठक गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत घेण्यात आली। प्रत्येकाच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यात आल्या। कुठलीही अप्रिय घटना घडू नये यामागचा उद्देश होता। पालकमंत्री माणिकराव कोकाटे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली। गणेशोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दल मोठ्या संख्येने सज्ज राहते। यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले। स्वयंसेवकांची मदत घेतली जाते आणि पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली जाते। गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, हा या बंदोबस्ताचा मुख्य हेतू असतो। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। गणेशोत्सवाच्या आधी तसेच विसर्जन मिरवणुकीच्या आधी पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील विविध भागात व शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले, जेणेकरून नागरिकांनी उत्सव आनंदात व जल्लोषात साजरा करावा। मात्र कुठलेही विघ्न न येता यासाठी पोलीस दादा नेहमी सतर्क राहिले। गणेशोत्सव हा नंदुरबार जिल्ह्याच्या एक आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे। या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पोलीस दलाचा बंदोबस्त मोलाची भूमिका बजावतो। गणेशोत्सव हा एक लोकप्रिय सण आहे, जो मोठ्या उत्साहात साजरा होतो। या उत्साहात शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस घेतात। जिल्ह्यातील नागरिकांना अपेक्षित असलेला व शांतता अबाधित राहिलेला गणेशोत्सव व ईद ए मिलाद रॅली पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार मुख्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील, शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात शांतता नोंदावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाने सण उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल विविध संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला। त्यात दादा बाबा गणपती तसेच माळीवाड्याच्या राजासह विविध मंडळ व संघटनांमार्फत सत्कार करण्यात आला।
तसेच द्वारकाधीश यंग सर्कल, सय्यद जाकीर मिया जहागीरदार मित्र परिवार, मुस्लिम समाज व परवेज खान मित्र मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. गणेश उत्सव विसर्जन निमित्त बंदोबस्तासाठी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तास मन लावून सेवा दिल्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप फिरवली. घरातील व कुटुंबातील सदस्यांची कुठलीही पर्वा न करता दिवस रात्र एक करून पहारा देत बंदोबस्त करणारे पोलीस दादा कुठलाही सण उत्सव स्वतः साध्या पद्धतीने साजरा करून सण उत्सव नागरिकांनी शांततेत व आनंदात साजरा करता यावा यासाठी ते प्रयत्नशील होते. अशा या खाकी वर्दीतील देवमाणसाला सॅल्यूट आहे. जिल्हा पोलीस दलाचे मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे यावर्षी श्री गणेश उत्सव 2025 त्याचबरोबर ईद ए मिलादुन्नबी चे जुलूसच्या अनुषंगाने मागील 2-3 महिन्यापासून होत असलेली जे कसरत होती आणि वेगवेगळे जे उपक्रम आणि स्टेप्स राबविण्यात आले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्तरावर पोलीस स्टेशन, सब डिव्हिजनल ऑफिसर, ॲडिशनल SP आणि SP, त्याचबरोबर जिल्हा स्तरावर, ज्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांची अध्यक्षतेखाली जिल्हा शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्तरावर शांतता समिती सदस्यांची बैठका, त्याचबरोबर सर्व जे गणपती मंडळचे आयोजक आहे त्यांचे सोबत बैठका व विविध संघटने जे गणपती उत्सव दरम्यान त्यांची एक भूमिका असते, त्या सर्वांबरोबर संपर्क आणि बैठका. त्याचबरोबर सर्व आयोजकांना यावर्षी खूप सक्रियने त्यांचे व्हॉलंटियर्स, स्वयंसेवक त्यांनी आयडेंटिफाय केले, जेणेकरून मिरवणूक दरम्यान तसेच उत्सव दरम्यान कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण होऊ नये. मग त्या सर्व व्हॉलंटियर्स सोबत पोलीस विभागाचा समन्वय, त्याचबरोबर काय काय गोष्टी अपेक्षित आहे, काय अपेक्षित नाही आहे याबद्दल त्यांना जाणीव करण्यासाठी वेगवेगळी बैठका घेण्यात आली होती. त्याचबरोबर मोहल्ला कमिटी, त्याचबरोबर प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन बैठक घेऊन मोहल्ल्यामधले जे काही सदस्य आहे, मुलं आहे, युवक आहे, त्यांच्यासोबत संवाद पोलीस विभागाने वेगवेगळ्या स्तरावर साधला होता. त्या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात तयारी आणि त्याच्यानंतर तयारीच्या दरम्यान जे काही अडीअडचण दिसून आले त्यांना दूर करण्यासाठी इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन, ज्यामध्ये सर्व जे डिपार्टमेंट्स होते, ज्यामध्ये सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, त्याचबरोबर MSEB, PWD या सर्व विभागांची समन्वय साधून एक पूर्वतयारी श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईदची झाली होती. त्यानंतर पोलीस विभागाने जे अँटी सोशल एलिमेंट्स आहे, जे कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड असलेले किंवा अशांती पसरवणारी जे भूमिका घेत असलेले, अशी क्रिमिनल मानसिकता असलेले जे लोक आहेत, त्यांच्यावर मागील 3-4 महिन्यापासून सतत मोहीम राबवून जवळपास 2900 पेक्षा जास्त लोकांवर विविध कलमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यामध्ये काही इसमांवर हद्दपारची ही कारवाई करण्यात आली होती. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 चे अन्वय काही लोकांना ईद व गणपती उत्सवचे दरम्यान जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मिरवणूक मध्ये सामील न होण्यासाठी त्यांना आदेश निर्गमित करण्यात आले होते. असे 100 पेक्षा जास्त लोक होते. या व्यतिरिक्त सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी येऊ नये त्यासाठी सतत सोशल मीडियावर सायबर सेल नंदुरबार पोलीसची कडी नजर होती.
आणि जसं जसं एखादी घटना किंवा एखादी पोस्ट आढळून आली त्यावर तत्काळ त्यामध्ये कारवाई करण्यात आली, जेणेकरून समाजामध्ये कुठल्याही प्रकारची एक तेढ किंवा डिसहार्मनी निर्माण होऊ नये. मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे यापूर्वी विशेष करून नंदुरबार शहरमध्ये CCTV काही प्रायव्हेट संस्थेचे मार्फतीने बसवण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त ॲडिशनली काही संवेदनशील भागामध्ये CCTV इन्स्टॉल करण्यात आली होती. जवळपास 80 पेक्षा जास्त CCTV हा सेंट्रली मॉनिटर करण्यात आली होती. त्यामध्ये कंट्रोल रूम, त्याचबरोबर पोलीस स्टेशन, तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे ऑफिसमधून त्यांना मॉनिटरिंग करण्याची अशी सुविधा उपलब्ध होती. सर्व जे मिरवणूक मार्ग आहे, संवेदनशील ठिकाण आहे, त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. त्यानंतर विशेष करून अनंत चतुर्दशी, त्याचबरोबर ईद ए मिलाद उन नबीची जी जुलूस होती, त्या दिवशी एक हायटेक ड्रोन एका कंपनीच्या मार्फतीने त्यांच्या डेमॉन्स्ट्रेशन म्हणून आपण दोन्ही दिवशी लाईव्ह डेमो त्यांच्या आपण कॅप्चर केले होते. आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण मिरवणूकवर पूर्ण दिवस सर्व हालचालीवर नजर होती. आणि अतिशय हायटेक असा हा ड्रोन होता, ज्याची रेंज 10 किलोमीटर आणि ज्याची फ्लाइंग कॅपॅसिटी एका तासापेक्षा जास्त होती. या रीतीने सर्व टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि जे पारंपरिक आमची तयारी असते त्या माध्यमातून श्री गणेश उत्सवची तयारी करण्यात आली होती. ई-बीट पेट्रोलिंग सिस्टम मध्ये आमची जे सध्या प्रणाली सुरू आहे, त्यामध्ये सर्व गणपती मंडल्स चे लोकेशन त्यामध्ये इंटिग्रेट करून तिथे दररोज दिवस आणि रात्री भेट होईल आणि त्याची निश्चित करण्यासाठी ई-बीट सिस्टमद्वारे त्याची निगराणी करण्यात येत होती. पूर्ण मिरवणूक मार्गची पाहणी, त्यावर कुठे कुठे प्रकाशची व्यवस्थाची आवश्यकता आहे, त्या सर्वांचं अवलोकन एक संयुक्त पाहणीद्वारा करण्यात आला होता. त्यानंतर सर्व जे संवेदनशील ठिकाण आहे, मुख्य मिरवणूक मार्ग आहे, त्यावर नगरपालिकाच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था बसवण्यात आली होती, ज्याचा फायदा मिरवणूक दरम्यान चांगला दिसून आला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात क्राऊड कंट्रोलसाठी बॅरिकेडिंग व व्ह्यू कटर्सची व्यवस्था करण्यात आली होती. या रीतीने सर्व प्रकारचा जो नियोजन झाला होता, त्यामध्ये ज्या प्रमाणात आपण मीटिंग घेतले होते, त्या अनुषंगाने जनतेकडून, नागरिकांकडून एक चांगला प्रतिसाद भेटला. कुठल्याही मिरवणूकमध्ये कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह गोष्टी न होता शांततेत दोन्ही मिरवणूक, दोन्ही समाजाची, दोन्ही सणाची मिरवणूक सक्सेसफुली संपन्न झाली. आणि याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जनतेकडून भेटला, त्याबद्दल सर्व जे आयोजक मंडळ आहे, पीस कमिटी सदस्य आहे, सर्व जे स्वयंसेवक आहे, मोहल्ला कमिटीचे सदस्य आहे, त्याचबरोबर ईदची सीरत कमिटीचे सदस्य आहे, त्या सर्वांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. अशाच रीतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणारे काळामध्ये होणारे सर्व मिरवणूक व सण उत्सव याच रीतीने एक सामाजिक सलोखा निर्माण करून एक पॉझिटिव्ह वातावरणामध्ये सेलिब्रेट व्हावा, अशी तयारी नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाची तर असतेच आणि राहणार कायम. आणि जनतेला आवाहन आहे की अशीच पॉझिटिव्ह स्पिरिट सोबत घेऊन आपण पुढे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सर्व जे कार्यक्रम आहे, सण उत्सव आहे, अशाच पद्धतीने शांततेने आणि पूर्ण उल्हासाने साजरा करावा, अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.